कोर्टाची पायरी म्हणजे आता माझ्या वकिली व्यवसायाबद्दल तुम्हाला सर्वांना सांगतो। माझी बँकेतल्या नोकरीची 10 वर्ष सप्टेंबर 1986 ला पूर्ण झाली। ती पूर्ण होण्यापूर्वी 1 महिना अगोदर मी बँकेच्या नोकरीचा राजीनामा सादर केला। 30 सप्टेंबरला मी नोकरीतून मुक्त झालो आणि माझ्या वकिलीच्या सनदेची तारीख होती 1 ऑक्टोबर 1986। बँकेची नोकरी संपताच अगदी पहिल्या दिवसापासून मी खालापूर, पनवेल, अलिबाग कोर्टात वकील म्हणून व्यवसाय करू लागलो। नोकरीच्या बेड्यातून मुक्त स्वतंत्र व्यावसायिक होण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले होते। माझ्या आईला तर खूपच आनंद झाला। फक्त बँकेची नोकरी सोडून वकिली म्हणजे पुढे अर्थार्जनाची काय खात्री हे प्रश्न आईला पडलेले होते, तसे माझ्या सासरच्यांनाही पडलेले होते। फक्त असे प्रश्न ते मला थेट विचारत नसत। या प्रश्नांना तोंड देत असे माझी पत्नी अंजली। बँकेची नोकरी सोडतोय या नातेवाईकांच्या प्रश्नातही कौतुक मिश्रित आनंदापेक्षा माझ्या स्थैर्याबद्दल शंकाच अधिक होती। माझ्या वकिली व्यवसायासाठी लागणाऱ्या कोटाचे पहिले कापड मला दिले माझे सासरे तात्या गानू यांनी। त्याचा एक छानसा कोट मी मुंबईहून शिवून आणला होता आणि कोर्टात न्यायची बॅग मला भेट म्हणून माझ्या बँकेतल्या मित्रांनी, सहकारी मित्रांनी दिली होती। तेव्हा जिल्हा न्यायालयापर्यंत कोर्टासमोर उभे राहताना गळ्यात बँड ऐवजी नेकटाय बांधलेला चालत असे। त्यामुळे 1-2 नेकटाय सुद्धा खरेदी केले होते। रिअल इस्टेट संबंधित बिल्डर डेव्हलपर असे माझे पहिले पक्षकार होते श्री देवकिशन गंगाराम जाखोटिया। त्यांचे बहुतेक सर्व प्रकल्प हे वैभव नावाने सुरू होणारे होते। मग श्री जगदीश जाखोटिया, श्री राजेंद्र जाखोटिया यांचा पक्षकारांच्या यादीत समावेश झाला। नंतर केशरिया लँड डेव्हलपर्सचे सोहनराज शेठ राठोड आणि त्यांचे मुलगे नरेंद्र आणि हसमुख जोडले गेले। पुढे डॉल्फिन डेव्हलपर्सचे भदोरियाजी, AK डेव्हलपर्सचे श्री आतिक खोत, श्री खेमंत टेलर, श्री बाबूभाई ओसवाल असे बरेच जण माझ्याकडे कायदेविषयक कामे सोपवू लागले। खोपोलीसारख्या लहान गावात ही सर्व मंडळी तशी एकमेकांची स्पर्धक होती, तरीही त्यांना ठामपणे ठाऊक असे की मला दिलेली माहिती मी अन्य कोणालाही कधीच सांगत नाही। त्यामुळे हे सर्व व्यावसायिक स्पर्धक हक्काने आणि विश्वासाने माझ्याकडेच पक्षकार म्हणून कायम राहिले, स्पर्धक असूनही। आजही ते केवळ पक्षकार म्हणूनच नाही तर मित्र म्हणूनही माझ्या कायम संपर्कात आहेत। दुसऱ्या मित्र वकिलांना स्वतः काम स्वीकारणे किंवा करणे शक्य नसायचे तेव्हा ते सर्वजण त्या पक्षकारांकडे माझ्या नावाची शिफारस करत। त्यातूनही अनेक स्थानिक आणि विदेशस्थ पक्षकार अनपेक्षितपणे कायमचे जोडले गेले। त्यांच्याबरोबरचे स्नेहाचे, मैत्रीचे नातेही जोडले गेले। आपण एकमेकांच्या संपर्कात का आणि कसे येतो हे गूढच आहे। गेल्या जन्मजन्मांतरीचे ऋणानुबंध हेच खरे। मी वकिली सुरू केल्यावर 1986 ते 1994 पर्यंत खालापूर, पनवेल, अलिबाग अशा विविध कोर्टात काम केले। पण कोर्ट कामासाठी कराव्या लागणाऱ्या या त्रिस्थळी यात्रेत माझे मन रमले नाही। खोपोलीचे घर कायम ठेवून पुण्याला जाऊन वकिलीचे ऑफिस सुरू करावे व पुढे मुलांच्या शिक्षण इत्यादीचा विचार करता तिथे स्थायिक व्हावे असा बेत मी आईला सांगितला। तिनेही आनंदाने त्याला संमती दिली। पुण्यात 1-2 रिसेलचे फ्लॅट बघायला आईही आली होती आमच्याबरोबर। 1994-95 चे सुमारास PD कुंटे साहेब आणि माझे एक पक्षकार आणि मित्र शशिकांत पटवर्धन यांच्या भरवशावर मी पुण्यालाही व्यावसायिक काम करायला आठवड्यातून 1 दिवस आड असे 3 दिवस खोपोलीहून जाऊ लागलो। काही दिवस कुंटे साहेबांच्याच जंगली महाराज रस्त्यावरील ऑफिसातील एका खोलीतच माझे ऑफिस असे। त्यानंतर काही दिवस मित्रमंडळ जवळच्या पाटील प्लाझा इमारतीमधील शशिकांत पटवर्धन यांच्या ऑफिसमध्ये माझे बस्तान असे। त्या ऑफिसात मी आणि CA श्री सचिन रानडे असे दोघेही बसत असू। पुण्यातील माझे प्रमुख पक्षकार होते वाकडेवाडीला थर्मॅक्स आणि कॅम्प परिसरातील कल्याणी इस्टेट। मी सकाळी 6 वाजता खोपोलीहून निघून सिटी बसने लोणावळा आणि पुढे लोकल ट्रेनने साधारण 9-9:30 वाजता पुण्यात शिवाजीनगरला पोहोचत असे। मग जंगली महाराज रस्त्यावरील पांचाली हॉटेलात नाश्ता करून मित्रमंडळकडे जात असे। पण पुढे पुढे असे व्हायला लागले की मित्रमंडळला पोहोचल्यावर मला निरोप मिळायचा की काम शिवाजीनगरला थर्मॅक्समध्ये आहे किंवा कोर्टात शिवाजीनगरला आहे। शेवटी मी जंगली महाराज रस्त्यावर एक लिंगये म्हणून वकील होते
त्यांच्या घरातील जिन्याखालच्या चिंचोळ्या जागेत ऑफिस थाटले. माझ्या अनुपस्थितीत ते ऑफिस एक नव्यानेच LLB झालेली हेमा कुलकर्णी ही मुलगी पाहत असे. पुढे ती कॉस्मॉस बँकेत नोकरीला लागली. पुढे जाऊन पुण्यात स्थायिक झाल्यावर मी ते जिन्याखालचे ऑफिस सोडले, घरीच ऑफिस थाटले. कालांतराने पुण्यातील माझ्या राहत्या फ्लॅटला लागूनच दुसरा फ्लॅट खरेदी करता आला. त्यातल्या एका खोलीत आम्ही आमचे वकिलीचे ऑफिस हलवले. आता नवी पेठ येथील श्रीकृपा या नवीन घरात तळमजल्यावर वैभवचे वकिलीचे ऑफिस आहे. मी कधी कधी तिथे जाऊन बसतो. वकिली व्यवसायाने मला काय दिलं? बँकेच्या नोकरीने मला लोकांच्या आर्थिक व्यवहारांकडे डोळसपणे बघण्याचे शिक्षण दिले, तर वकिलीने मला लोकांचे स्वभाव, हावभाव, देहबोली, वागण्या व्यवहारातले हेतू, व्यक्तिमत्वातले गुणदोष, त्यांच्या आशा आकांक्षा आणि त्यांचे अहंकार समजून घेण्याची कला शिकता आली. या सणासमोर बाजू मांडताना आपला पक्षकार हा हरिश्चंद्रच आहे अशी भूमिका मांडावीच लागते. पण तडजोडी घडवून आणताना दुसऱ्या बाजूच्या पक्षकारातला हरिश्चंद्र सुद्धा बघण्याची दृष्टी मला वकिलीने दिली. थोडक्यात बँकेने आणि वकिलीने मला माणसे वाचायला शिकवले. फी पोटी लाखो रुपये मिळवलेही आणि लाखो रुपये बुडवणाऱ्यांचाही अनुभव घेतला. एखाद्याची ऐपत नसेल तर मी कधी कधी फक्त कामासाठी होणाऱ्या अन्य खर्चाची रक्कम मिळाली तरी काम केलेले आहे. भीड भिकेची बहीण हे वडिलांचे वचन ठाऊक असूनही फी वसुलीच्या बाबतीत माझा स्वभाव थोडा भिडस्त आहे. त्यात आर्थिक नुकसान झालेही, पण कित्येकदा पैसे देऊनही होऊ शकणार नाहीत अशी कामेही अशाच पक्षकारांनी माझ्यासाठी केलेली आहेत. अडीअडचणीच्या वेळी लाखो रुपये फी पोटी आगाऊ देणारे पक्षकार हे सुद्धा मला लाभलेले आहेत. खोपोलीसारख्या माझ्या मूळ गावात कुटुंबाची प्रतिष्ठा आणि नाव वाढवण्याची संधी वकिलीने मला दिली. खोपोली परिसरात, गावात, बाजारपेठेत फिरताना अजूनही स्वतः होऊन पुढे येऊन भेटणारे, जवळ येऊन विचारपूस करणारे जुने पक्षकार, नागरिक, व्यापारी हालहवाल विचारतात तेव्हा ऊर भरून येतो. वकिली व्यवसायामुळेच भारतीय जनता पार्टीच्या खोपोली मंडलाच्या अध्यक्षपदी कित्येक वर्षे राहण्याचा बहुमान पक्षाच्या अनेकानेक कार्यकर्त्यांनी मला बहाल केला होता. मी खालापूर कोर्टात काम करताना त्या बारमध्ये असलेले सर्व वकील आणि नव्याने वकील झालेले आणि मला नुसत्या नावाने ओळखणारे वकील आजही मला सर्वतोपरी सहकार्य करतात. बरेच जण मैत्रीचे आणि स्नेहाचे संबंध टिकवून आहेत. वकिली व्यवसायाच्या वलयामुळे ताठकणा हाच बाणा अशा मस्तीत जीवन व्यतीत करायला मिळाले. आणखीन काय पाहिजे? मागे वळून पाहताना मी सीए किंवा तत्सम व्यावसायिक झालो नाही आणि सर्व समाजाशी नाळ जोडणारा वकिली व्यवसाय केला, हेच उत्तम झाले असे मला नेहमीच वाटते. आमच्या या इझीबज चॅनलला आपण भेट दिलीत, आमचा व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपला खूप आभारी आहे. तुम्हाला यातले व्हिडिओ आवडले तर आवर्जून लाईक करायला विसरू नका. तुमचं प्रोत्साहन हीच आमची ताकद आहे. तुमच्या संपर्कातील व्यक्तींना आणि ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका. आणि मुख्य म्हणजे आमचं चॅनेल सबस्क्राईब करा अशी विनंती आहे. पुन्हा एकदा धन्यवाद, आभार.